सिंधुदुर्गमध्ये महायुतीचं वर्चस्व, 8 जिल्हा परिषद, 17 पंचायत समितीच्या जागा बिनविरोध. तर सिंधुदुर्गच्या दैदिप्यमान विजयाचं श्रेय नारायण राणे, रवींद्र चव्हाणांना. आशिष शेलार यांचं वक्तव्य. देवाभाऊंच्या विकास कामांमुळे महायुतीला पुन्हा मोठं यश. भाजपसोबत शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादीची ही घोडतोड. तर ठाकरेंची शिवसेना ग्रामीण भागातही ताकद देण्यात अपयशी ठरली. प्रवीण दरेकरांची टीका. राज्यातील जनतेचा महायुतीवर विश्वास, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची चांगलीच धुळधाण उडाली. जिल्हा परिषदेच्या निकालावरून नवनाथ बन यांची टीका. ग्रामीण भागातील जनता ही भाजप आणि फडणवीसांच्या पाठीशी, जनता विकासाच्या पाठीशी हे आत्ताच्या निकालातून स्पष्ट होतंय. भाजप नेते अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया. मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व. कार्यकर्त्यांच्या जल्लोषामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही फोटो झळकले. साताऱ्याच्या पाटण पंचायत समितीवर शिंदेंच्या सेनेचा 7 जागांवर विजय. साताऱ्यामधील पाटण पंचायत समितीवर शंभूराज देसाईंची सत्ता बसणार. एकनाथ शिंदेंच्या मायभूमीमध्ये शिवसेनेचा झेंडा. तळदेव आणि वाडा कुंभरोशी गटातून 3 उमेदवारांचा दणदणीत विजय. 3ही ठिकाणाहून राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत.